नमस्कार। आज आपण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बालोद्यान नागोडणे या ठिकाणी लायन्स क्लब आयोजित महिलांच्या आरोग्य तपासणीचा शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी महिला सकाळी 3 वाजता उठून सगळं घराचं कामकाज करून दिवसभर राबत असते आणि त्या स्वतः आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात। याची दखल लायन्स क्लब नागोडणेने घेतलेली आहे। आपण या ठिकाणचे विवेक सुभेकर साहेब आहेत, त्यांना विचारू। सुभेकर साहेब, आपण या जो शिबिर आयोजित केलेला आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार, मी लायन विवेक सुभेकर आणि आम्ही ह्या पंचक्रोशीमध्ये गेली 32 वर्ष या लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवतो। वेगवेगळे उपक्रम राबवत असताना त्यामध्ये बरे वाईट अनुभव येतात, परंतु आपण काम करत राहणं ही आमची एक पहिल्यापासून आहे। कारण आमचं मेन उद्दिष्टच उईसर म्हणजे सेवा देणं हाच आमचा एक उद्देश आहे आणि हा उद्देश आम्ही कसं सफल होईल यासाठी आमचे सर्व लायन मेंबर अहोरात्र त्यासाठी प्रयत्न करत असतो। अगदी सगळे बिझी असूनही यासाठी वेळ देतात आणि हे काम करताना आम्हाला कुठेतरी समाधान मिळतं। एक हे आणि आजही त्याच्यातला एक भाग आहे की आपण महिलांसाठी आज हा चेकअप कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यांचं आरोग्य, त्यांचे होणारी रक्ताचे प्रमाण जे कमी होतं आहे कारण त्यांचा योग्य आहार नसतो, त्यांना रोजच्या सांसारिक जीवनामध्ये त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतो आणि म्हणूनच मग त्यांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं आणि अशा वेळेला आपण त्यांना ही सुविधा उपलब्ध केले। त्यांचं पूर्ण चेकअप होणार आहे। त्यांचे इतर काही आजार आहेत जसं डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, याबाबतही आपण त्यांचं चेकअप करणार आहोत। आणि हे चेकअप करत असताना याच्यामध्ये जर का त्या महिलेला कुठेतरी कमी जास्त असेल, भले मग ते ब्लड प्रेशर कमी आहे, डायबिटीस कमी आहे, तरी आपण त्यावरही औषधं देत आहोत। आणि प्लस ज्या रक्तवाढीसाठी महत्त्वाची जी औषधं आहेत ती आपण 3 महिन्याची आपण त्यांना मोफत देणार आहोत आणि त्यानंतर 3 महिन्यानंतर पुन्हा त्यांचं चेकअप होणार आहे, जेणेकरून त्यांचं रक्ताची पातळी किती आहे, वाढले की नाही वाढले हेही चेक केलं जातं। अशा प्रकारचा आजचा आज कॅम्प आपण घेतलेला आहे। यामध्ये मी आपणाला विचारतो, साधारण आपल्याकडे किती महिलांची नोंदणी झालेली आहे? मी म्हणजे आपण याच्या माध्यमातून आपण रिक्षाच्या माध्यमातून संपूर्ण घरोघर जसं ह्या मेसेज दिलेला आहे, पण त्या पलीकडे जवळजवळ 62 बचत गट आहेत, महिला बचत गट यांच्या अध्यक्षांबरोबर आणि त्याचबरोबर त्या सदस्यांबरोबर आम्ही स्वतः त्यांच्याशी संपर्क केलेला आहे आणि जवळ 600 महिलांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत। आज त्याचा 3 वाजेपर्यंत त्याचा लाभ घेतील असं आपण अपेक्षा बाळगूया। मी लायन्स क्लबच्या मेंबरना धन्यवाद देईन, कारण नेहमीच आपण सामाजिक, क्रीडा, कला, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नावाजून काम करता आणि डोळ्यांची तपासणी असेल, आज महिलांची आरोग्य तपासणी असेल, आपल्याला नेहमीच या ठिकाणी सामाजिक कार्य करत असताना मग काही जाहिराती असतील, काही सदस्यांना याची मेहनत घेतात। आता या ठिकाणी गुरुवर्य आमचे पवार सर असतील, आज जैन साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण मी पाहिलं की आज वया हे घरी बसण्याचं आहे, पण त्यांनी वयाला या ठिकाणी साजेसं काम करतात। नोंदणीसुद्धा त्यांनी या ठिकाणी महिलांची एक आवर्जून आनंद वाटतो। या ठिकाणी विजय महाराज आबाप आहेत, खरोखरच नेहमी आपलं वाखाणण्याजोगे कार्य आहे। आज खरोखरच महिलांची ही आरोग्य तपासणी आपण घेतलीत त्याबद्दल दैनिक सूर्योदय उत्तर रायगड जिल्हा प्रतिनिधीतर्फे आपलं हार्दिक स्वागत। या ठिकाणी जैन साहेब बोलत आहेत। आपल्या नागोडणे लायन्स क्लबची स्थापना होऊन जवळजवळ 34 वर्ष पूर्ण झाले आणि ह्या लायन्स क्लबतर्फे आम्ही जे डोळ्याचे कॅम्प आयोजित करतो त्यात आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 1400 मोफत शस्त्रक्रिया ह्या 2 वर्षात केलेल्या आहेत आणि या 34 वर्षाचं जर रेकॉर्ड बघितलं तर तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 3000 शस्त्रक्रिया आम्ही केलेल्या आहेत आणि कित्येक लोकांना चष्मे मोफत वाटप केलेलं आहे। अशा प्रकारे आम्ही व्हिजनवर जास्त लक्ष देतो आणि हे आता कॅम्प आम्ही नेहमी घेतो आरोग्याचे आणि त्याचासुद्धा फायदा नागोडणेकर आणि आजूबाजूच्या सर्व पंचकोशीला होतो आणि त्यासाठी हे सर्व कॅम्प आम्ही आयोजित करतो।
या ठिकाणी उत्तर रायगड जिल्हा प्रतिनिधी नारायण म्हात्रेसह कॅमेरामन सिद्धेश काळे नागोठणे.